मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच असणार अशी घोषणा करत आज 24 डिसेंबर 2025ला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये दोघांनीही हे जाहीर केलं की मुंबई महापालिकेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडी किंवा युती झालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांच्या बद्दलचा देखील निर्णय जाहीर केला जाईल। सध्या तरी कोण किती जागा लढवणार आहे याच्याबद्दलची आकडेवारी बाहेर आलेली नसली तरी या दोघांची युती होणार की नाही याच्याबद्दल मागच्या 6 महिन्यांपासून जी उत्कंठा होती ती अखेर आज पूर्ण झाली आणि या दोघांची युती होणार हे नक्की झालं। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांचं देखील याच महिन्यात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत अक्षरशः पाणीपत झालं होतं। या दोन्ही निवडणुकांकडे या दोन्ही पक्षांनी अक्षम्य असं दुर्लक्ष केलं होतं। पण तरी देखील आता येणाऱ्या निवडणुकीत काय होणार, कारण 1997 पासून मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, पण ती सत्ता मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना टिकवता येणार का? मुंबईचा महापौर हा मराठी माणूस होणार की हिंदू माणूस म्हणून एखादा गुजराती मारवाडी व्यक्ती मुंबईवरती मुंबईच्या लोकांच्या माथी मारला जाणार? या गोष्टींचा निकाल आता लवकरच लागेल। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया मुंबईतल्या या दोन महत्त्वाच्या पक्षांची। आघाडी युती झाली असली तरी येणाऱ्या काळातले त्यांच्यासमोरचे जे चॅलेंजेस असणार आहेत ते काय असणार आहेत आणि ही महापालिका जिंकणं या दोन्ही पक्षांना किती सोपं आहे किंवा किती अवघड आहे। आज 24 डिसेंबर 2025ला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत एक पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये युतीची घोषणा करण्यात आली। यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की यावेळी चुकाल तर फुटाल आणि पूर्णपणे संपाल, म्हणजे थोडक्यात मराठी माणसांची जर एकी यावेळी राहिली नाही तर मुंबईमधून मराठी माणूस संपेल अशी भीतीही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली। या युतीची वाट महाराष्ट्रातले अनेक लोक पाहत होते, विशेषतः मुंबईमधले मराठी लोक याची वाट पाहत होते, कारण मुंबईमध्ये जवळजवळ मागच्या 20 वर्षांनंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढतायत। अन्यथा या दोघांनी देखील अनेक निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवलेल्या आहेत। त्यामुळे सध्या तरी हे सगळं अगदी ड्रीमी असं पिक्चर दिसत असलं, पण तरीही पुढची जी वाट आहे ती अतिशय बिकट असणार आहे। जेवढं सोपं वाटतंय तेवढं आता चित्र राहिलेलं नाही, कारण एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा शिवसेनेतला सर्वात मोठा फॅक्शन आहे। त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक आत्तापर्यंत जशी सोपी असायची, सगळे मराठी लोक त्यांच्या मागे उभे राहायचे, अशी गोष्ट या वेळेला कितपत होते याकडे आपलं लक्ष असणार आहे। मुंबई महापालिकेबद्दलची काही आकडेवारी इथं अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मुंबई महापालिका ही एक अत्यंत मोठी महापालिका आहे। भारतातल्या अनेक राज्यांच्यापेक्षा मोठं बजेट या एका महापालिकेचं असतं हे देखील आपल्याला माहिती आहे। मुंबई महापालिकेत एकूण 227 नगरसेवक आहेत। या 227 पैकी 114 नगरसेवक ज्यांचे येतील ते मुंबईवर राज्य करतील। 1997 पासून आत्तापर्यंत म्हणजे 2017 पर्यंत शिवसेना सलग जिंकत आलेली होती। या महापालिकेमध्ये एक मतदारसंघ असतो, म्हणजे नगरसेवक निवडीचा मतदारसंघ। जवळजवळ 50 ते 70 हजार मतदारांची संख्या असते, त्यामुळे त्याला एक मिनी विधानसभा असंच म्हणता येईल। आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय झालं होतं तर मागच्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे याच मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात जर बघितलं तर जवळजवळ 36 आमदार निवडून येतात। या 36 आमदारांपैकी 14 आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, तर उरलेल्या आमदारांपैकी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 9 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 आमदार आहेत। म्हणजे मोठ्या प्रमाणावर आमदार देखील आत्ता सध्या भारतीय जनता पक्षाकडे आहेत आणि हे असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बीजेपीला इथं मोठ्या प्रमाणावर हिंदी लोकांचा सपोर्ट मिळतो। त्यामुळे इथं भारतीय जनता पक्षाला हरवणं आणि विशेषतः बीजेपी विथ शिवसेना एकनाथ शिंदे गट यांना हरवणं तर अतिशय अवघड असणार आहे, कारण या दोघांचे मिळून जर आमदार बघितले तर जवळजवळ 23 होतात। 36 पैकी 23 आमदार सध्या या दोन पक्षांच्याकडे आहेत। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनसेचे मोठ्या प्रमाणावर इथं पदाधिकारी असले, अनेक नेते असले तरी देखील मनसेकडे एकही आमदार मुंबई महापालिकेच्या क्षेत्रामध्ये नाही। आणि इथं देखील मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये विशेषतः हार्बर लाईन, सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईन आपण ज्याला म्हणतो, तसं बघितलं तर वेस्टर्न लाईनवर मोठ्या प्रमाणावरती हिंदी भाषिकांची संख्या जास्त आहे। तिथे बीजेपीला मागच्या विधानसभेत देखील सपोर्ट मिळाला होता। त्यामुळे
मराठी माणसांची जी आघाडी किंवा युती आपण म्हणतो त्याच्या मदतीनं जर बीजेपीला हरवायचं असेल तर या सर्व पॉकेट्समध्ये म्हणजे सेंट्रल लाईन, हार्बर लाईन किंवा वेस्टर्न लाईन तिन्ही ठिकाणी बीजेपीला हरवता आलं पाहिजे. अन्यथा एका ठिकाणची आघाडी देखील बीजेपीला आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला संपूर्ण महापालिका निवडून मिळवून देऊ शकते. दुसरी एक महत्त्वाची आकडेवारी म्हणजे मुंबईच्या या लोकसंख्येमध्ये म्हणजे महापालिकेचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 2017च्या आकडेवारीनुसार जवळजवळ 91,80,000 मतदार आहेत. त्यामध्ये मराठी टक्का किती आहे तर जो आहे 35% आसपास. याशिवाय हिंदी भाषिक लोकांची लोकसंख्या देखील जवळजवळ 30% पेक्षा जास्त आहे आणि मुस्लिम लोकसंख्या देखील 20% पेक्षा जास्त आहे. इथं मुस्लिम लोकसंख्या मी वेगळी मोजतोय, त्याला धार्मिक मुद्द्यावरती मोजतोय. याचं कारण म्हणजे मुस्लिम लोक जेव्हा मुंबईमध्ये मतदान करतात तेव्हा ते मराठी किंवा हिंदी भाषिक म्हणून मतदान न करता ते मुस्लिम म्हणून मतदान करतात. त्यामुळे हे लोक कशा पद्धतीनं मतदान करतात ते आपल्याला पाहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण मराठी लोकांची टक्केवारी जर 35% असेल आणि ही जर शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये जर विभागली गेली तर 17% मराठी मतांच्या आधारावर MNS आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत येऊच शकत नाही. त्यामुळे हे चॅलेंज किती मोठा आहे हे तुमच्या इथं लक्षात येईल. आणखी एक गोष्ट म्हणजे काँग्रेसनं अजून देखील या महापालिकेच्या युतीमध्ये आपला पाठिंबा या दोन्ही पक्षांना दर्शवलेला नाही. त्यामुळे काँग्रेस जर वेगळी लढली तर मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतही काँग्रेससोबत जाणार आहेत. त्यामुळे मुस्लिम मतांचा जो ॲडव्हान्टेज आहे तो उद्धव ठाकरे आणि MNS या दोघांना देखील मिळणार नाही. तो कदाचित विभागला जाऊ शकतो आणि त्याच्या बळावरती बीजेपी आणि बीजेपीचे जे सहकारी पक्ष आहेत ते सत्तेत येऊ शकतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथं असणार आहे ती म्हणजे उत्तर भारतीयांचा जो फॅक्टर आहे तो इथं काम करेल. आत्ताच उत्तर भारतीय सेनेनं बटोगे तो पिटोगे अशा प्रकारचे पोस्टर्स लावायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच काय तर हे जे उत्तर भारतीयांचं 30% किंवा त्याहून जास्त मतदान असणार आहे हे सगळं एक गठ्ठा भारतीय जनता पक्षाला मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण भारतीय जनता पक्ष या लोकांना MNS किंवा शिवसेनेकडून मार खाण्यापासून वाचवेल अशी या उत्तर भारतीयांची श्रद्धा असं त्यांना अनेक वर्षांपासून वाटतं. म्हणून इथं हे जर एक गठ्ठा मतं जर विरोधात जात असतील तर मराठी माणसांची एक गठ्ठा मतं शिवसेना आणि MNSला मिळाल्याशिवाय त्यांचं सत्तेचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर एकनाथ शिंदे पहिला किंवा दुसऱ्या क्रमांकावर दिसत नसतील तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठ्या प्रमाणावरती डॅमेजिंग करू शकते. म्हणजे जी मराठी मतं ही शिवसेनेला किंवा MNSला मिळणार आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तूट होऊ शकते या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा काय रोल असणार आहे किंवा त्यांचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात याच्याकडे देखील अतिशय महत्त्वानं किंवा गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. त्यामुळे सध्या तरी मुंबई महापालिकेसाठी युती झालेली आहे. ही शिवसेनेसाठी किंवा MNSसाठी दोघांच्यासाठी देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे लगेचच सत्तेचं स्वप्न पूर्ण होईल किंवा सत्तेपर्यंत ते पोहोचतील असं म्हणता येणार नाही. दोघांच्या समोर देखील अनेक महत्त्वाचे चॅलेंजेस आहेत. मराठी मतं टिकवण्याचं चॅलेंज आहे आणि हिंदी मतांची एक गठ्ठा मतं आहेत त्यांना बीट करण्याचं देखील चॅलेंज असणार आहे. याशिवाय या अगोदरच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये 2007, 2012 आणि 2017 प्रत्येक वेळेला शिवसेना आणि MNS एकमेकांच्या विरोधात लढलेली होती. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोधात असताना देखील मागच्या तिन्ही महापालिकांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं बाजी मारलेली होती. अर्थात 2017ला त्यांच्या अत्यंत कमी सीट्स आलेल्या होत्या म्हणजे 84 सीट्स आलेल्या होत्या. पण तरी देखील त्यांनी महापालिकेमध्ये आपली सत्ता टिकवलेली होती. पण आता फक्त MNS त्यांच्यासोबत असला तरी शिवसेनेचा एक मोठा गट ज्यांच्याकडे आता या मुंबई महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 7 आमदार आहेत एवढा मोठा गट शिंदेचा गट आता विरोधात असणार आहे. एवढे सगळे मराठी लोक विरोधात असणार आहेत. त्यावेळी देखील शिवसेनेला विशेषतः उद्धव ठाकरे यांना हे चॅलेंज कितपत जमेल याकडे आता पाहावं लागेल. 2007, 12, 17 त्यांनी करून दाखवलं होतं. यावेळी त्यांची मोठी परीक्षा असणार आहे आणि ती मागच्या वेळीपेक्षा जास्त अवघड असणार आहे. ही निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 2009च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष महाराष्ट्रातून आणि विशेषतः मुंबईतून कमी होत चाललाय. त्यांचा प्रभाव कमी होत चाललाय. 2017मध्ये MNSचे फक्त 7 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे MNSसाठी देखील ही मोठी संधी आहे. जर या संधीचा वापर केला, MNSला यावेळी जर 50 नगरसेवकांच्या पर्यंत पोहोचता आलं तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मोठा विजय असेल. जी गोष्ट त्यांना आत्तापर्यंतच्या कुठल्याही महापालिकेच्या निवडणुकीत
करता आलेली नाही. त्यामुळे मुंबईमध्ये काय होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. महाराष्ट्रात इतरही महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत, 38 महानगरपालिकांच्या. पण तरीही मुंबईची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबईमध्ये जे मराठी लोक आमचे व्हिडिओ बघतात त्यांनी आम्हाला कमेंट्स करून सांगा, जर या दोघांची आता युती झालेलीच आहे तर या युतीचा काय परिणाम मुंबईमध्ये पाहायला मिळेल? मुंबईमध्ये MNS आणि उद्धव ठाकरे गटाची सत्ता येईल की मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाची सत्ता येईल? मुंबईमधल्या मराठी लोकांना या मुद्द्यावर काय वाटतं ते आम्हाला पाहायचं आहे. तुमच्या कमेंट्स आम्हाला जरूर करा आणि तुमचं मत आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा गर्जना मराठी. जय हिंद.